नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे व्ही आर व्हाईसमध्ये. तर आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करीत आहोत. तू ही रे माझ्या मितवा भाग 1. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. इटर्निया बिझनेस सेंटर नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पडत ती तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली. 3rd फ्लोअर. दी शोकेस मीडिया प्रा लिमिटेड ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला. एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली. लिफ्टमध्ये शिरल्यावर जरा केस एकसारखे केले. लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मीडियाच्या ऑफिसमध्ये गेली. रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली. रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं, मॅम, तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय. ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि इंडक्शन लेक्चर ऑलरेडी सुरू झालंय. युअर सिनियर मिस्टर आरुष जाधव इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द टायमिंग, सो गो फास्ट. ओके थँक्स म्हणत तिने तिचं डेस्कवरचं ट्रेनी कार्ड घेतलं आणि रूमकडे धावली. कॉन्फरन्स रूमचा दरवाजा थोडा ढकलतच तिने विचारले, मे आय कम इन सर. कॉन्फरन्स रूम पूर्ण भरलेली होती. प्रेझेंटेशन सुरू असल्याने थोडा अंधार होता. प्रेझेंटेशन देत असलेल्या आरुष कपाळावर आठ्या आणतच दरवाजाकडे बघितले, पण क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव जरा मावळले. एका हाताने दरवाजाचा हँडल पकडून ती उभी होती. उंचपुरी, सतेज गव्हाळ रंग, टवटवीत चेहऱ्यावर गोडसर भाव, पाठीवर रुळणारे सॉफ्ट कर्ल केलेले मोकळे केस, इन शर्ट, ट्रेंडी बेल्ट, वेल फिटेड ग्रे ट्राउझर, शूज, खांद्याला स्टायलिश पर्स, हलकासा मेकअप, बोल्ड काजळाने अधोरेखित झालेले गर्द कॉफी रंगाचे डोळे. तिने पुन्हा विचारले, मे आय कम इन सर. भानावर येत आरुष म्हटला, येस कम इन, बट धिस इज फर्स्ट अँड लास्ट टाईम. आय वोंट अलाउ लेट कमर्स इन माय सेशन्स. प्लीज माइंड इट, मिस. ऋतुजा मोहिते. तिने जरा मान झुकून उत्तर दिले, ठीक आहे मिस ऋतुजा, टेक युअर सीट. एव्हाना सेशनमधल्या सगळ्यांची नजर ऋतुजावर खिळली होती. तिने संपूर्ण हॉलवर नजर फिरवली आणि मागे असणाऱ्या खुर्चीकडे ती निघाली. ती बसेपर्यंत दबक्या आवाजातील कुजबूज सुरू होती. आरुषने सर्वांना शांत करत पुन्हा एकदा सेशनचा ताबा घेतला. उंच जेल लावून सेट केलेले दाट केस, स्लिम फिट शर्ट, ट्राउझर, टाय, ग्रेसफुल बॉडी लँग्वेज. ट्रेनी मुली तर आरुषला पाहताच फिदा झाल्या होत्या. प्रेझेंटेशनच्या स्लाईडकडे वळत मागचा मुद्दा पूर्ण केल्यावर तो म्हणाला, सो वी वेर टॉकिंग अबाउट द ब्रँड. येस. सो जर मी तुम्हाला म्हटलं रिप्रेझेंट युअर सेल्फ ॲज अ ब्रँड, देन हाऊ विल यू रिप्रेझेंट एस एनिवन. त्याने नजर फिरवली. सगळे एकमेकांशी चर्चा करत होते. मागे एक हात वर झाला तसं त्याने बघितलं. ती ऋतुजा होती. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणत तो म्हटला, येस मिस मोहिते. ऋतुजा उठून उभी राहिली. तिच्याकडे सर्व वळून बघायला लागले. सर, मला जर स्वतःला ब्रँड म्हणून रिप्रेझेंट करायचं असेल तर मी म्हणेल, आय एम ब्रँड पुणेरी विथ ॲडेड टॅगलाईन. माझी कुठेच शाखा नाही. ऑलराईट मिस मोहिते, उशिरा येऊनही सेशनचा वेग बरोबर पकडला तुम्ही. मगाचं स्मित हास्य कायम ठेवत तो म्हणाला. तेवढ्यात हालच्या दुसऱ्या बाजूने हात वर झाला आणि त्याच्या पाठोपाठ एक आवाज आला, एक्सक्यूज मी सर, आय हॅव ॲन ऑब्जेक्शन टू धिस ॲन्सर. सर्वांचं लक्ष ऋतुजावरून पुन्हा त्या आवाजाकडे गेलं. ऋतुजानेही जरा आश्चर्याने पाहिले. तिच्या रांगेतल्या विरुद्ध बाजूला शेवटी तो उभा होता. उंचपुरा, निमगोरा, टेपर फेड हेअरस्टाईल, चेहऱ्याच्या ठेवणीला शोभणारी अगदी शॉर्ट स्टबल दाढी, थोड्याही स्माईलने उजळत जाणारी गालावरची खडी, दांडावर बारीक फोल्ड असलेला शर्ट, फॉर्मल जीन्स, डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास. त्याने रोखून ऋतुजाकडे पाहिले आणि पुन्हा म्हणाला, मला याच्या ॲन्सरवर एक क्वेरी आहे. ओके, गो अहेड. खुर्चीला टेकत आरुष म्हटला, सर, माझी कुठेही शाखा नाही. हे ब्रँडिंग मार्केटिंगच्या दृष्टीने योग्य ठरतं का? कारण कुठेच शाखा काढायची नसेल तर कशाला हवा ब्रँड? आणि त्याचं बोलणं पूर्ण न होऊ देता ऋतुजा मध्येच म्हणाली, सर, मला वाटतं ब्रँड ही ओळख असते. मार्केटिंग
ब्रँड एक्सपेन्शन ह्या पुढच्या गोष्टी. तुमचा प्रश्न होता की तुम्ही स्वतःला ब्रँड म्हणून कसं रिप्रेझेंट करणार आणि मला वाटतं ते मी बरोबर केलं आहे. ह्यांना तुमचा प्रश्न कळला नाही आहे किंवा त्यांची ब्रँड ह्या शब्दाची कॉन्सेप्ट चुकीची आहे. तिच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकत तो म्हणाला, सर एकतर माझं बोलणं पूर्ण न ऐकून घेता ह्यांनी मला इंटरप्ट केलं. त्यामुळे माझे कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे ह्याविषयी यांनी बोलू नये. दोघांच्या या वादावादीत हॉलमधील चर्चा कुजबूज वाढत असल्याचं बघून आरुषने सर्वांना शांत करत म्हटलं, ओके, आपण आजच्या शेवटच्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनला ही चर्चा कंटिन्यू करूया. आजचा विषय असेल मिस मोहिते यांनी केलेले ब्रँड रिप्रेझेंटेशन आणि मिस्टर. अजूनही उभ्या असलेल्या त्याच्याकडे हात दाखवत आठवल्यासारखं करत आरुष म्हणाला, वेद इनामदार. त्याचा दमदार आवाज हालभर घुमला. त्याच्याकडे एक रागीट नजर टाकून ती खाली बसली. सेशनचं वातावरण पुन्हा शांत झालं आणि आरुषने पुढची स्लाईड घेतली. रंगात आलेलं सेशन थांबलं ते लंच ब्रेकला. आज जॉबचा पहिला दिवस असल्याने अजून कुणी कुणाला जास्त ओळखत नव्हतं. वेगवेगळ्या कॉलेजेसमधून कुणी ऑन कॅम्पस तर कुणी ऑफ कॅम्पस सिलेक्ट झालेले होते. सेशनच्या सुरुवातीला झालेला इंट्रो जास्त कुणाच्या लक्षात राहिला नव्हता. सेशनला जवळ बसलेले त्या निमित्ताने सोबत होते एवढंच काय ते कारण. जेवणाचे प्लेट घेऊन वेद एका गोलाकार टेबलाजवळ येऊन बसला. तो जेवण सुरू करणार तेवढ्यात मागून एक गावाकडचा हेल असलेला खणखणीत आवाज आला, वेद बसू का भाऊ इथं? काय प्रॉब्लेम नाही ना? त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. मध्यम उंची, सावळा रंग, बारीक फ्रेमचा चष्मा, आईने भांग पडून दिल्यासारखं साईड पार्टिशन आणि चेहऱ्यावर मिश्किल हसू. शेजारच्या खुर्चीवरून बॅग उचलून बाजूला ठेवत तो म्हणाला, अरे विषय आहे का? बस ना भावा. आणि माझं नाव लक्षात आहे तुझ्या? प्लेट टेबलवर ठेवत तो दबक्या आवाजात म्हणाला, काय बोलतो राव? नाव लक्षात आहे का? अरे सगळ्यांना आज दोनच नाव लक्षात राहतील, ऋतुजा मोहिते आणि वेद इनामदार. वेदने हलकीशी स्माईल देत मान डोकावली. तशी त्याच्या दोन्ही गालावरच्या खड्या अजूनच स्पष्ट झाल्या. बरं तुझं नाव काय? इंट्रोमध्ये जास्त लक्ष नव्हतं माझं. तो पुढे म्हणाला, मी मायसेल्फ साक्षात मिस्टर जयराज नाईक फ्रॉम पिंपळगाव. दोन्ही हात हवेत पसरवत तो हसून बोलला, साक्षात मिस्टर जयराज नाईक? काय अवतार वगैरे घेतलाय का? साक्षात. वर जोर देत हलकंसं हसत भुवया उंचावत वेद म्हणाला, येस साक्षात. मला बनल्यानंतर देवाने तो साचाच. त्याच्या ह्या फुटकळ जोक्सवर दोघेही जरा वेळ हसले. थोड्या वेळाने घाईने एक मुलगी आली आणि प्लेट त्यांच्या टेबलावर ठेवत घंटीसारख्या किणकिणत्या आवाजात तिने विचारले, एक्सक्यूज मी, मी इथे बसू का? सगळे टेबल ऑक्युपाईड आहेत. जयराज आणि वेदने एकवार तिच्याकडे मग एकमेकांकडे पाहिले. वेदने पुन्हा बॅग उचलली आणि खुर्चीला ठेवून घेतली आणि जयराज पटकन बोलून गेला, बस की, काहीच प्रॉब्लेम नाही. खांद्यावरची ओढणी सावरत ती बसली. बसताना गोड हसत थँक्यू म्हणत तिने दोघांकडे पाहिले आणि समोरच्या प्लेटला कुणाला दिसणार नाही असा चोरून एका हाताने नमस्कार केल्यासारखं केलं. वेदच्या मात्र ते नजरेतून सुटलं नाही. त्याने एक चोरटी नजर तिच्यावर टाकली. सिल्की केसांची उंच पॉनीटेल त्यातून एक बट निसटून तिच्या डोळ्यावर येत होती आणि ती तिला कानामागे टाकायचा वेडा प्रयत्न करत होती. छोट्या चणीची गोरटेली, थोडे मोठे ओठ, काळेभोर डोळे, रेखीवपणे कोरलेल्या भुवया आणि थोडंसं पसरट नाक. तिच्याशी नजरानजर झाल्यावर त्याने जरासं हसून नजर वळवली. तिनेही हसून दोघांकडे बघत म्हटलं, मी रेवा प्रधान. तिच्याकडे बघत जयराज म्हणाला, मी जयराज नाईक. आणि हा तर तुला माहीत असेलच, वेद इनामदार. वेदकडे बघत ती म्हणाली, हो ते समजलं मगाशी. पुन्हा एक हलकी स्माईल देत त्याने शांतपणे जेवायला सुरुवात केली. त्याच्यापासून 2-3 टेबल सोडून ऋतुजा बसली होती. तिच्यासोबत तिचे नुकतेच झालेले
फ्रेंड्स सौम्य आणि अनुज बसले होते. दुरून 1-2 वेळा नजरानजर झाल्यावर टाकलेली रागीट कटाक्ष दोघांमध्ये चांगलंच युद्ध रंगणार आहे याची वर्दी देत होते. लंच ब्रेकनंतरचे 2 सेशन संपल्यावर ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये मात्र सकाळच्या विषयाला धरून जणू 2 गट पडले होते. आपसुकपणे वेदच्या बाजूने जयराज, रेवा बोलत होते, तर सौम्या अनुजने ऋतुजाची बाजू उचलून धरली होती. वेद शांतपणे संयमाने त्याची बाजू मांडत होता, तर ऋतुजा तिच्या मुद्द्यांना धरून आक्रमक झाली होती. आरुष मात्र बघाच्या भूमिकेतून सगळ्यांची मते, मुद्दे मांडण्याची पद्धत यावर लक्ष केंद्रित करून पाहत होता. मात्र ऋतुजा बोलायला लागल्यावर तिच्या टपोऱ्या डार्क काफी रंगाच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारा आत्मविश्वास, तिचे विभ्रम मोहक हालचाल त्याला क्षणभर सगळं विसरायला लावत होती. वेद आणि ऋतुजामुळे झालेले दोन्ही गट मागे हटत नव्हते. डिस्कशनचा सूर जाऊन आता जवळपास भांडण्याचा सूर लागत होता. तेव्हा आरुषने मात्र मध्यस्थी करत वाद थांबवले आणि पहिला दिवस संपला. काही वेळापूर्वी झालेल्या विषयावर बोलतच सगळे बाहेर पडत होते. ऋतुजा सौम्याशी बोलत बाहेर निघाली तेवढ्यात आरुषने तिला आवाज दिल्याने ती थांबली. सौम्या तिला बाय करून निघून गेली. मिस मोहिते, एक सांगायचं होतं, इफ यू डोंट माइंड. आरुष जरा चाचरत बोलला. आय वोंट माइंड. बोला ना सर. खांद्यावरची पर्स सावरत ऋतुजा म्हणाली. यू हॅव स्पार्क. यू कॅन गो फार अहेड. जरा रागावर कंट्रोल ठेव. ओके? ओके सर, मी लक्षात ठेवेन. थँक्स. थोडंसं पडक्या आवाजात ती म्हणाली. दॅट्स गुड. बाय. सी यू टुमारो. आरुष गोड हसत म्हणाला. त्याच्या ह्या पर्सनल अटेन्शनने एक अनामिक धडधड तिला जाणवली आणि उत्तरादाखल गोड स्माईल तिच्याही गालावर आली. वेळ झाला म्हणून ती लिफ्टची वाट न बघता जिन्याने धावतच ती खाली निघाली. वेद पार्किंगला पोहोचला तेव्हा त्याच्या लाडक्या यामाहा FZच्या मागे तिरकस व्हाईट प्लेझर लावलेली होती. ते पाहून तो चिडला. त्याने वॉचमॅनला आवाज दिला. अरे दादा, कुणी लावली अशी गाडी? तुमचं लक्ष नाही का? अहो साहेब, पोरी बी अशा गाड्या लावतात ना. आम्ही काही बोलायच्या अगोदरच तुरू तुरू पडून जातात बघा. थांबा, आपण जरा उचलून जागा करू गाडी काढायला. तो वॉचमॅन अजिजीने बोलला. वेदने आणि वॉचमॅनने ती गाडी जरा उचलून बाजूला करताच गाडीचं स्टँड जमिनीला घासल्या गेल्याने आवाज झाला. तशी ऋतुजा पार्किंगमध्ये आल्यावर ओरडली. ओ वॉचमॅन दादा, काय करताय? ती माझी गाडी आहे. गाडीजवळ आल्यावर वेदला पाहताच तिला अजूनच राग आला आणि ती वॉचमॅनकडे पाहत रागाने बोलली. दादा, माझ्या गाडीला यानंतर हात लावायचं नाही, सांगून ठेवते. दादा, यानंतर माझ्याही गाडीच्या मागे कुणाची गाडी पार्क झालेली दिसली तर सरळ साईडला ढकलेल, हेही लक्षात ठेवा. गागल लावून पाटीला शॅक अटकवत तो म्हणाला. वेद, काय बोलायचंय ते सरळ बोल आणि मला बोल ना. आडून काय बोलतोय? तीही गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. सरळ बोलायचं ना मग. एक, माझी गाडी आजूबाजूला असताना शिस्तीत गाडी लावायची, तेही अगदी व्यवस्थित. तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये डोकं घालत तो म्हणाला. मूर्ख, स्टुपिड, ओर स्मार्ट. तोंडातल्या तोंडात पुटपुटत गाडी जरा मागे घेत असताना तिचा तोल जाऊ लागला आणि ती ओरडली. तिचा ओरडा ऐकून त्याने झटकन एका हाताने गाडीचं हँडल आणि दुसऱ्या हाताने मोबाईल सावरत तिला आधार दिला. तिचा चेहरा अगदी त्याच्या डोळ्यासमोर होता. तिचा गव्हाळ रंग, काफी रंगाचे डोळे, अगदीच कमाल कॉम्बिनेशन होतं. ती गोंधळून गेली. त्याने ताकदीने गाडी सरळ करत तिलाही उभं केलं. तिने त्याचा हात पटकन दीर्घ श्वास घेत सोडला. फक्त कोरडं कसनुसं तोंड वेंगाळत थँक्स म्हणत गाडीचा ताबा घेतला. हा काय विषय आहे? भलाईचा जमानाच नाही. काय नमुना. गाडीवर बसत स्वतःचीच तो म्हणाला आणि त्याने त्याची गाडी स्टार्ट केली. दुसऱ्या पार्किंग लाईनमधून रेवा हा सगळा प्रकार बघत होती. डिक्कीतून हेल्मेट काढून तिने उगाच्याच जोरात सीट आपटत अन हेल्मेट घालायला पाठमोरी झाली. मागे गाडी थांबल्याचा आवाज आला. ती मागे वळली. तसं, चल रेवा, बाय, सी यू. गोड स्माईल देत वेद म्हणाला. मागे येत असल्याने ऋतुजाने
पुढे जायला जागा नसल्याने इरिटेट होईल एवढ्या जोरात त्याला हॉर्न दिला. जरा पुढे घेऊन साईडला गाडी करत, "जा ना बाई," म्हणून त्याने रागाने तिच्याकडे बघितले. तेवढाच राग त्याला देऊन तिने गाडीचा वेग वाढवला आणि ती निघून गेली. मागे वळून रेवाला पुन्हा पायीसाठी हात उंचावत वेदही निघाला. पहिल्या जॉबचा पहिला दिवस प्रत्येकासाठी कुठल्या तरी अनोळखी कारणाने खासच होता हे मात्र नक्की.